कारण मी मराठा समाजाला त्यावेळेस सांगितलं होतं, तुम्हाला आता गॅजेट दिलंय, ही निवडणूक झाली की तुम्हाला 17 संस्थांचं ते पण सगळं देतो, म्हणजे जे आर तुमचं ही काय टेन्शन नाही, तुम्हाला सगळ्याला आरक्षणात घालतो मी, वर्षाच्या आत कोणाला ठूत नाही, पुरा महाराष्ट्र घालून टाकतो वर्षाच्या आत पुरा, तुम्ही काय ताण घेऊ नका. पण मला 1 वर्ष जरा थोडं आता काम करून द्या, की मी समाजाला सांगितलं होतं की मला 2 वर्ष मला आणि माझ्या समाजाला लई हिनवलंय, मला जरा हिशोब तर करून द्या थोडा थोडा. कारण हे लय मोठे टोळे आहेत माझ्या जवळचे पण लांबचे पण, बऱ्याच जणांना वाटतंय मी आणखी संगत झेंडतो मिळत नाही. थांब जर शिक, हा थांब, लय मोठे त्याच्यात. कुणी त्या नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद घेते, त्या नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद घेते, महाविरोधात जाते, हे सगळे षडयंत्र बाहेर पडणारे. दिवाळी मागायला कोण कोण गेलं तर कुणाच्या बंगल्यावरती, हे टप्प्याटप्प्यात सगळं घेतो. पुराव्यासहित घ्यायलो ना, असं नाही घ्यायलो नसता. इथून पुढं तुम्ही तुमचा लढा आरक्षणासाठी महान नाव घेऊन बोलू नका. आपण माफ करायला सोडून द्यायला तयार आहे. तुम्ही तुमचा लढा सरसकट मराठ्याला जी आर आणा, अर्धवट आणा. मी ह्या जी आर वरती दोन्ही साताऱ्याच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालतो. ते मी आता मागच सांगितलं, मला ते विषय त्याच्यात घ्यायचा नाही. फक्त एक गोष्ट लय महत्वाची आहे, आता मात्र ही गोष्ट सगळ्या मराठा समाजाने गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते. या टायमाला जर तुम्ही भूमिका घेतली, जाऊन द्या तिकडं, आपल्याला विचारातच घेत नाही. म्हणजे संघटना असतील मराठ्यांच्या, नेते असतील मराठ्यांचे, राजकीय असतील, समन्वयक असतील, सेवक असतील, उद्या तुमच्यावर वेळ येतं त्या टायमाला असं वाटलं नाही पाहिजे की तुम्ही आमच्या टायमाला नव्हते. असं वाटलं पाहिजे राज्याला मराठे 17 जागेवर आहेत. पण ज्यावेळेस असा घातपाताचा कट रचला जातो, तुम्ही डायरेक्ट मुळावरच उठता, त्या टायमाला मराठे एक जीवानं मुसंडी मारते समोरच्याला, की संदेश राज्यात आणि देशात गेलाच पाहिजे. उद्याच्याला पुन्हा बाजूला गेल्यावर तुम्ही माझ्या विरोधात भाषण करा, पत्रकार परिषदा घ्या, मी घेईल तुमच्या, हे चालू द्या. पण ज्यावेळेस मुळावर उठले ते, त्या टायमाला विचार करावा लागतो घातपाताच्या टायमाला. कारण तुमच्यावर जर अशी वेळ आली तर तुमचे लेकरं बाळा उघड्यावर पडणार, तुमचा संसार उद्ध्वस्त होणार. त्या टायमाला आम्ही हसून मजा नाही बघायची, तुमच्या मागे खमक्यावर उभा राहून ताकद करायची, ताकद द्यायची. तीच परिस्थिती इथं निर्माण केली. जर घातपात करते तर सगळ्या मराठ्यांनी हे मुळा जाळा सकट नायनाट झाला पाहिजे. कारण हे खोटं असेल तर त्या 2 आरोपींना विचारा, आणि त्यांनी आणि ह्या रचणाऱ्या धनंजय मुंडेंपासून मॅनेज होऊन प्रशासनाने कुणी कुणी किंवा काय काय शांत केलं तर मी सांगितलेल्या 100 जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा फक्त येऊन बसा, तुमच्या डोक्याची झाकच आहे. आणि ते इतकं ध्यानातच आहे ना, कालपासून रेकॉर्डिंग ऐकतो आम्ही मीडियाचा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.